एकूण 50 प्रश्न असतील. या आधीचे तुम्ही सेशन पाहिले नसेल तर सेशन पाहून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि त्यामधून तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, चला या ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता लगेच आपल्याला 50 प्रश्न पाहायचे आहेत. ओके, तर बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न, निर्देश या काय क्रिया तुम्हाला या ठिकाणी क्रियापद, क्रिया म्हणजे काय, क्रियापद या ठिकाणी ओळखायचं आहे. अखिल घर के आंगन में खेलता है आणि याचं क्रियापद काय आहे. खेलता है अखिल घर आंगण, तर यापैकी क्रिया कोणती, तर खेलता है. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा, महाप्राण व्यंजन काय आहे. पाठाकडे तुम्हाला आवाज येऊ शकतात. महाप्राण व्यंजन डॅश है. क ख क ग च र ल व त थ द थ ज ख. महाप्राण. आपण काल अल्पप्राण वरती पण माहिती बघितली, त्यामुळे तुमचा अल्पप्राण क्लिअर झाला असेल. तर आता आपण महाप्राण या ठिकाणी बनणार आहोत. त्यामधला छ झ आणि ख आहे, ते महाप्राण व्यंजन आहे. ठीक आहे, तर बघा महाप्राण व्यंजन त्याचा या ठिकाणी अर्थ काय होतो. जिन वर्णों के उच्चारण में श्वास वायू अधिक मात्रा में मुख विवर से बाहेर निकलते. या ठिकाणी जो श्वास वायू असतो तो पण जास्त प्रमाणामध्ये बाहेर निघतो, त्याला आपण महाप्राण असं म्हणतो. तर यांना महाप्राण ध्वनी बोललं जातं. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गामधला दुसरा आणि जो चौथा वर्ण असतो. ओके, जे वर्ग आहेत, वर्णांचे वर्ण आहेत, सॉरी वर्ग आहे, त्याच्यामध्ये जो काही दुसरा आणि चौथा वर्ण आहे तर या ठिकाणी महाप्राण म्हणून ओळखले जातात. त्याच्यामध्ये क ग छ झ ठ त थ ध ब आणि श श स आणि ह हे सगळे या ठिकाणी महाप्राण येतात. या ठिकाणी आपला ऑप्शन क्रमांक डी तर येणार आहे. ओके, प्रश्न पुढचा, माता का आंचल पाठ के लेखक का नाम काय. माता का आंचल या पाठाचे लेखक कोण आहेत. ठीक आहे, शिवपूजन सहाय, राम बेनीपुरी, देशपाल मन्नू भंडारी. माता का आंचल तर शिवपूजन सहाय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए शिवपूजन सहाय. ऑप्शन क्रमांक ए माता का आंचल नामक पाठ देहाती दुनिया उपन्यास का अंश आहे. देहाती दुनिया उपन्यास आहे, तर त्याचा या ठिकाणी हा भाग आहे माता का आंचल. आणि शिवपूजन सहाय आपण पाठीमागे बघितले देहाती दुनिया हा उपन्यास बघितला शिवपूजन यांचा आहे. माता का आंचल हा जो पाठ आहे तर त्यांच्या त्या उपन्यासवरती आधारित आहे. प्रश्न क्रमांक 4, किसी व्यक्ति वस्तु आदि के गुण दोषों की तुलना करे वे डॅश विशेष. एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, तर यांची गुण असतील, दोष असतील, तर यांची तुलना या ठिकाणी केली जात असेल तर ते कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. संख्यावाचक, तुलनावाचक, सार्वनामिक, गुणवाचक. तर हे तुलनावाचक आहे. याला काय म्हणलं, तुलना जर केली जात असेल तर तुलनावाचक विशेषण येणार आहे. प्रश्न पुढचा त्यामध्ये बघा की किसी व्यक्ती वस्तू आदि गुण दोष तुलना करे तुलना त्या ठिकाणी तुम और मैं सूरज और चांद के जैसे काय त्याच्यासारखं आहे, म्हणजे तुलना केली जाते नावाचे विषय. ज्ञानयुक्त याचा समास विग्रह काय असेल. ज्ञानयुक्त, ज्ञान में युक्त, ज्ञान पर युक्त, ज्ञान से युक्त, ज्ञान केली. ज्ञानयुक्त याचा समास विग्रह काय असेल. ज्ञानयुक्त, तर बघा ज्ञानयुक्त तर याचा विग्रह येतो ज्ञान से युक्त. ऑप्शन क्रमांक सी ज्ञान से. तर ज्ञानयुक्त का समास विग्रह ज्ञान से युक्त असा असणार आहे. आणि मग ज्ञान से युक्त ज्ञानयुक्त हा शब्द कोणता आहे, कोणता समास आहे, प्रकार कोणता आहे तत्पुरुष. आपल्याला हे विचारलं नाही, फक्त आपल्याला विग्रह विचारलेला आहे, परंतु त्याच्यापेक्षा पुढची माहिती आपल्याला ही महत्वाची आहे की तत्पुरुष समास तर हा आहे ज्ञानयुक्त या शब्दाचा. तर याच्यामध्ये काय होतं त्यावेळेस तो समासिक शब्द बनतो त्याच्यामध्ये जो से करण कारक आहे से करण कारक आहे त्याचा लोप होतो. ज्ञानयुक्त शब्द बनत असताना ज्ञान से युक्त हा करण कारक आहे त्याचा लोप होतो, तर त्यामुळे हा तत्पुरुष समास आहे. प्रश्न पुढचा, सम उपसर्ग से बना शब्द नाही है. आणि सम हा उपसर्ग खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये लागलेला नाही. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित लाईक करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर करत चला. सम उपसर्ग से बना शब्द यापैकी कोणता नाही. संगम, संकोच, संकटी, सद्गुण. यामध्ये बघा सद्गुण मध्ये सम हा उपसर्ग नाही. बाकी
संगम, संकोच आणि संघटित. तर याच्यामध्ये सम हा उपसर्ग लागलेला आहे. सद्गुण मध्ये या ठिकाणी कोणता उपसर्ग आहे ते या ठिकाणी सम हा उपसर्ग. याच्यामध्ये सत, सत हा या ठिकाणी उपसर्ग आहे. सत अधिक गुण, तर या ठिकाणी सद्गुण, सद्गुण असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. सत हा उपसर्ग लागलेला आहे. आता सत आणि गुण, तर याच्यामध्ये व्यंजन संधी. ओके, तर व्यंजन शब्द उदाहरण आहे सत. त्याच्यामध्ये सत हा या ठिकाणी लागले, हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी सम हा उपसर्ग आहे. तर याचं उत्तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक डी सांगितलेला आहे. प्रश्न, आंसू पीकर रह जाना मोहरे का सही अर्थ काय? आंसू, तर आंसू पीकर रह जाना म्हणजे गपचिप आपलं दुःख सहन करणं. हे ऑप्शन क्रमांक डी, चुपचाप दुःख सह लेना हा त्याचा अर्थ आहे. प्रश्न पुढचा आहे, आंधी आवे बैठ गवावे, तर ही जी लोकोक्ती आहे त्याचा अर्थ काय? आंधी आवे बैठ गवावे. आधी आवे बैठ गवावे, तर ही एक म्हण आहे, कहावत आहे. तर लोकोक्तीचा अर्थ असा होतो की आंधी आवे आणि बैठ गवावे म्हणजे विपरीत परिस्थिती आली. ठीक आहे, बघा आंधी आवे, आंधी म्हणजे काय, एक थोडक्यात तुफान वगैरे, त्याला आपण विपरीत परिस्थिती. की बैठ गवावे म्हणजे या ठिकाणी बसून राहणं. जरी एखादी विपरीत परिस्थिती आली, संकट आले तरी बसून राहणं म्हणजे विपरीत परिस्थिती में उपयुक्त समय आने का इंतजार करणं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी याचा अर्थ येणार आहे. आता ठिकाणी बघा की आंधी आवे बैठ गवावे लोकोक्तीचा अर्थ या ठिकाणी विपरीत परिस्थिती समय आने का इंतजार करना. त्याचं वाक्य काय होतं की परीक्षा की तिथि ज्ञात होने पर भी तयारी न करना, आंधी आवे बैठ गवाके गवावे के सामान समान है. ओके, उत्तर सांगितलं तुम्हाला ऑप्शन क्रमांक बी. पुढचं आहे दैत्य प्लस अरी, दैत्य प्लस अरी संधी विच्छेद का सही संधी काय? बरोबर संधी काय दैत्य अधिक अरीचा. दैत्यवारी, दैत्यरी, दैत्यारी, दैत्यवारिया, दैत्य अधिक अरी. ठीक आहे, आता यामध्ये बघा दैत्य अ आणि पुढे सुद्धा तर आलेला आहे. त्या ठिकाणी मग याचा संधी काय होईल? आणि आला तर त्याचा काय होतो आ होतो. म्हणून या ठिकाणी दैत्यारी, तर या ठिकाणी हा बरोबर संधीचा शब्द येईल. ऑप्शन क्रमांक सी. तर बघा या ठिकाणी दैत्य अधिक अरी, याचा या ठिकाणी दैत्यारी हा शब्द या ठिकाणी संधी. याच्यामध्ये दीर्घ या ठिकाणी काय होते संधी असते. दैत्य अधिक अरी याच्यामध्ये अधिक बरोबर आ येणार आहे. आणि के मेल से आ बना आहे. दीर्घ स्वर संधी में रस्व या दीर्घ ई याच्यासोबत रस्व या दीर्घ ई उ, तर यांचा मेल झाला म्हणजे ठिकाणी जोडले गेले तर त्याचा काय होतो आ ई आणि उ होतो. म्हणजे या ठिकाणी रस्व जर असतील त्याच्यासोबत काय पुढं दीर्घ होतो. हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक सी याचं दैत्यारी हे उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे किस क्रम में संधि का सही प्रयोग नहीं हुआ, खालील कोणत्या पर्यायामध्ये संधीचा व्यवस्थित प्रयोग झालेला नाही? शब्द अधिक इतर शब्देतर, अनु अधिक दित अनुदित, रजनी अधिक ईश रजनीश, अहम अधिक कार अहंकार. हे संधीचा या ठिकाणी योग्य असा वापर कोणत्या ठिकाणी झालेला नाही? तर पहिल्या ऑप्शन मध्ये बघा काय की शब्द अधिक इतर, त्या ठिकाणी आणि ई जर असेल, बघितले आणि ई जर असेल तर ए होतो बरोबर. म्हणजे हे तर बरोबर आहे अनु अधिक दित आहे ठिकाणी आणि इथं पुढं ऊज झालेला आहे. म्हणजे इथं इथं या ठिकाणी थोडीशी मिस्टेक आहे, हे आपण थोडंसं बाजूला ठेवूया रजनी अधिक ईश, तर या ठिकाणी ई असेल आणि ई असेल त्या ठिकाणी त्याचा दीर्घ ई होतो. रजनीश हे बरोबर आहे. अहम अहम अधिक कार अधिक आ, बरोबर या ठिकाणी अनुसार येणार अहंकार बरोबर. म आहे इथं अहंकार येणार, हे सुद्धा बरोबर. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी चुकीचा आहे, कारण त्याच्यामध्ये काय पाहिजे होतं अनु अनु अधिक या ठिकाणी उदित असं पाहिजे होतं, मग या ठिकाणी अनुदित असं आलं असतं. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी चुकीचा आहे. बघा की या ठिकाणी अनु अधिक दित याच्यामध्ये संधीचा या ठिकाणी वापर नाही. इसका संधी अनु अधिक उदित असा होतो. याच्यामध्ये दीर्घ संधी होत असते. तर शब्द अधिक इतर, शब्द अधिक इतर शब्द तर याच्यामध्ये गुण संधी आहे.
कोणती संधी पहा, गुण संधी आहे. रजनी अधिक इस तर रजनीश येतं, याच्यामध्ये पहा दीर्घ स्वर संधी आहे. आणि अहम अधिक कार त्याच्यामध्ये व्यंजन संधी आहे. कोणती संधी पहा, व्यंजन संधी आहे. पहा व्यंजन दीर्घ आणि पहा गुण संधी आहे. त्याच्यामध्ये पण या ठिकाणी पहा दीर्घ संधी झाली आहे. तू जर जोडला असता पुढं तर पहा दीर्घ. प्रश्न पुढचा, उर्वर याचा विलोम काय आहे पहा. उर्वर, उर्वर असा शब्द आहे तर त्याचा विलोम म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणता येईल. परोक्ष, निकृष्ट, उसर की याचक. तर याचा विलोम शब्द येतो पहा उसर. ठीक आहे, उर्वरचा या ठिकाणी उसर हा विरुद्धार्थी शब्द येतो. ठीक आहे, आता याचा अर्थ आपण डिटेलमध्ये बघूया. उर्वरचा या ठिकाणी अर्थ होतो पहा उपजाऊ. हे उर्वरचा अर्थ समजा, उर्वरचा अर्थ जर आपल्याला समजला तर आपण त्याचा शब्द. उर्वरचा या ठिकाणी अर्थ होतो पहा उपजाऊ. ठीक आहे, म्हणजे उगवणारा. उर्वर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, थोडक्यात एक सुपीक जमीन, बरोबर, उपजाऊ. तर मग त्या ठिकाणी उसर त्याचा जो विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो पहा बंजर. बंजर म्हणजे काय पहा पडीक म्हणू आपण त्याला, किंवा नापीक म्हणू, हे बंजर. मग उसर शब्द उर्वरचा या ठिकाणी पहा विपरीत अर्थ या ठिकाणी सांगतो. मग आता जे वेगळे शब्द आहेत, बाकी शब्द आहेत पहा परोक्ष. परोक्ष याचा काय होतो, जो आंखों के सामने न हो. परोक्ष म्हणजे जे या ठिकाणी आपल्या समोर नसेल. निकृष्ट म्हणजे पहा नीच. उर्वर म्हणजे पहा उपजाऊ आणि पहा उसर म्हणजे पहा बंजर. ठीक आहे, त्या ठिकाणी उपजाऊचा किंवा उर्वरचा ठिकाणी उसर हा होतो. तर उर्वरचा अर्थ लक्षात ठेवा उपजाऊ आणि काही उसर आहे त्याचा बंजर हा अर्थ होतो. निर्धन आणि निधन हे जे शब्द युग्म आहेत यांचा अर्थ काय होतो पहा. निर्धन, निधन या शब्द युग्माचा अर्थ काय होतो पहा. गरीब, मृत्यू, आराधना, उपासना, उपहार, भेट, ईर्ष्या, स्पर्धा. मीनिंग सांगितलं ना तुम्हाला त्याचं. मीनिंग सांगितलं तुम्हाला. मी प्रत्येक लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं मीनिंग सांगतोय. टेन्शन घेऊ नका. निर्धन, निर्धन आणि निधन. आता निर्धन, निर्धन म्हणजे काय होतो याचा आपल्याला माहिती आहे पहा गरीब होतो. आणि निधन म्हणजे काय होतं पहा मृत्यू आहे. बरोबर, तर ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी पहा येणार आहे. बरोबर, क्रमांक ए. प्रश्न पुढचा, कर्पट शब्द तद्भव रूप काय पहा. कर्पट हा जो शब्द आहे तर याचं तद्भव रूप काय येईल. कर्पट. ओके, तर कर्पट हा तत्सम शब्द आहे. लक्षात ठेवायचं, कर्पट हा पहा तत्सम शब्द आहे. मग याचं पहा तद्भव रूप काय होतं, तर पहा कपडा होतं. ठीक आहे, कपडा काय आहे पहा तद्भव शब्द आहे. लक्षात ठेवायचं कपडा. ऑप्शन क्रमांक ए कपडा. त्यामध्ये बघा कपूर, सांज, उजला, ठीक आहे, अशा सारखे कर्पट, कर्पट शब्द या ठिकाणी पहा तद्भव रूप कपडा आहे. ठीक आहे, प्रश्न पुढचा पहा, इस कबूतर को पिंजरे से निकालो इसमें कौन सा विशेष. ठिकाणी इस कबूतर को, इस कबूतर को पिंजरे से निकालो याच्यामधलं विशेषण कोणतं आहे. गुणवाचक विशेषण, निश्चितवाचक, निश्चित संख्यावाचक विशेषण, अनिश्चित संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण. इस कबूतर को पिंजरे से निकालो. कबूतर को पिंजरे से निकालो, तर यापैकी कोणतंही. तर हे सार्वनामिक विशेषण आहे. याच्यामध्ये पहा सर्वनामाचा उपयोग पहा नामाच्या आधी केला आहे म्हणून पहा सार्वनामिक विशेषण. इथं बघा इस कबूतर को पिंजरे से निकालो इसमें सार्वनामिक विशेषण. ऐसे सर्वनाम शब्द जो संज्ञा से पहले लगकर उस संज्ञा शब्द की विशेषण की तरह विशेषता बताते हैं, शब्द सार्वनामिक विशेषण कहलाते हैं. यह शब्द सर्वनाम के लिए विशेषण का काम करते हैं. मेरी पुस्तक, ओके, मेरी पुस्तक हे काय पहा सार्वनामिक विशेषण. कोई बालक, किसी का फल, वह लड़का, वह बालक, वह पुस्तक, वह आदमी, वह लड़की. म्हणजे नामाच्या आधी या ठिकाणी सर्वनाम येतात त्या ठिकाणी ते त्या नामाचं विशेषण पण सांगत असते सार्वनामिक विशेषण. ओके, तर ऑप्शन क्रमांक आपलं डी उत्तर येईल. लक्षात ठेवा तुमच्या बऱ्याच पहा कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. प्रश्न पुढचा पहा, वाक्य के कितने प्रकार आहेत. बघा हा नवीन म्हणजे हा टॉपिक परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे, वाक्याचे किती प्रकार आहेत. 3, 4, 1, एकही नाही. हिंदी मधले वाक्याचे प्रकार किती असतात, तर वाक्याचे प्रकार पहा 3 असतात. हे किती असतात पहा 3 असतात.
कोणकोणते आहेत तर थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूया की वाक्याचे 3 प्रकार असतात पहा सरळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि पहा मिश्र वाक्य। लक्षात ठेवायचं हे 3 वाक्यांचे प्रकार आहेत। सरल वाक्य म्हणजे काय? ऐसा वाक्य जिसमें एक ही क्रिया तो एक ही कर्ता होता है, एकच क्रिया एकच कर्ता असेल तर आणि वाक्य में एक ही उद्देश किंवा एकच विधेय असतो तर त्या ठिकाणी त्या वाक्याला पहा सरळ वाक्य असं पहा एकच विधेय, एकच उद्देश, एकच कर्ता आणि एकच क्रिया। तर बच्चे क्रिकेट खेळते हे वाक्य झालं सरळ वाक्य। संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य अशाला म्हणायचं की संयुक्त वाक्य जिसमें दो या दो से अधिक सरळ वाक्य या मिश्र वाक्य शामिल म्हणजे दोन किंवा या ठिकाणी दोनपेक्षा जास्त सरळ वाक्य आणि मिश्र वाक्य याच्यामध्ये पण असतं। ओके हा रचना रचना आधारात बरोबर आहे। यह वाक्य एक दूसरे पर आश्रित नहीं होते, यह संयोजक अव्यय इन वाक्यों को मिलाता है। संयोजक अव्यय या ठिकाणी याच्यामध्ये असतो रामा आया और सो गया हा संयुक्त वाक्य ठीक है। मिश्र वाक्य ठीक है, जिन वाक्यों में एक प्रधान उपवाक्य और इस उपवाक्य पर एक या एक से अधिक आश्रित उपवाक्य होते तो यह सभी आपस में की, जो, की, इतना, उतना, इधर, उधर, कब, कितना, जब, तब, जैसा, वैसा, वह आदी शब्दोंशी पण जोडे होते हे तर यांना पण मिश्र वाक्य असं पण म्हटलं जातं ठीक आहे। लक्षात ठेवायचं आपल्याला काय इथं विचारलेलं आहे त्याच्यावरती प्रश्न द्यायचा तो वाक्य। आता याच्यामध्ये तुम्हाला अर्थ किंवा रचना कारण हे दिलं नाही आपल्याला माहिती पहा अर्थाच्या आधारावरती वाक्याचे प्रकार किती आणि रचनेच्या आधारावरती कारण त्याच्यामध्ये ऑप्शन फक्त 3, 4 एकच दिलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर 3 येणार आहे ठीक आहे। कन्फ्युजन व्हायचं नाही लक्षात ठेवायचं अर्थावरती शक्यतो तुम्हाला वाक्याचे प्रकार हा प्रश्न विचारला जात नाही शक्यतो ओके। लडकिया का एक वचन शब्द कोणता आहे लडकिया तर याचा एक वचन शब्द कोणता असेल लडकिया तर लडकिया हे एक अनेक वचन शब्द आहे त्याचे एक वचन शब्द कोणता येणार आहे पहा तर याचं लडकी बरोबर ऑप्शन क्रमांक ए लडकी हा येणार आहे। प्रश्न पुढचा आहे पहा संज्ञा की द्विरुक्ति हो तो उनके बीच कौन सा चिन्ह रहता है विराम चिन्ह हा टॉपिक वर विराम चिन्ह संज्ञा की द्विरुक्ति हो तो उनके बीच कौन सा चिन्ह रहता है पहा द्विरुक्ति याचा अर्थ रिपिटेशन हे काय होतं पहा रिपिटेशन संज्ञा असेल जे नाम असेल त्याच्या ठिकाणी पहा रिपिटेशन असेल तर या ठिकाणी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो अवतरण चिन्ह चिन्ह निर्देशक तर यामध्ये आपण वापरतो योजक चिन्ह ओके आपण योजक चिन्ह असं वापरतो। आता संज्ञा म्हणजे काय संज्ञा आपल्याला माहिती सर्वांना या ठिकाणी याच्यामध्ये आपण वापरतो तर जसं पहा बूंद बूंद हे बूंद बूंद द्वार द्वार ठीक आहे बार बार तर अशा प्रकारे ठिकाणी पहा दोन शब्द डबल डबल आलेले असते तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे पहा योजक चिन्ह वापरत असतो। साधं सोपं पहा लक्षात ठेवा आपके घर में इतना दूध होता है कुछ हमारे यहाँ भी भिजवा दिया कीजिए। इस वाक्य में अधोरेखित शब्द को का सर्वनाम का प्रकार लिखे सर्वनाम कोणता आहे अधोरेखित शब्द आहे पहा इतना इतना हा शब्द अधोरेखित केलेला आहे याचा प्रकार कोणता येईल हा सेम सेम बरोबर इतना इतना या शब्दाचा कोणता सर्वनामाच्या ठिकाणी कोणता प्रकार येणार आहे काय येईल पहा इतना दूध होता है आपके घर में इतना दूध होता है कुछ कुछ हमारे यहाँ भी आता इतना दूध आहे या ठिकाणी असं स्पेसिफिक या ठिकाणी ही गोष्ट सांगितलेली नाही की एवढंच असेल तेवढंच असेल त्यामध्ये पहा एवढं आहे तर आम्हाला एवढं द्या त्यामध्ये अनिश्चय वाचक सर्वनाम आहे ओके। चला प्रश्न पुढचा निम्नलिखित में कौन सा वर्ण ओष्टे नाहीये ओष्टे वर्ण कोणता नाही हिंदी मराठी सारखंच आहे ना सर तर या ठिकाणी थोडासा फरक आहे पहा बरोबर थोडासा फरक आहे म्हणजे शब्दांमध्ये शब्दांच्या अर्थामध्ये थोडासा फरक असतो त्यामुळं थोडंसं पहा मराठी सारखंच तिथं उपलब्ध करू नका काही शब्द वेगळे असतात त्यामुळे निम्नलिखित में कौन सा वर्ण ओष्टे नाही पहा ओष्टे कोणतं नाही उ ब उ आ तर या ठिकाणी आ हे तुमचं ओष्ट येणार नाही अगदी पहा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक डी। आता बघा ओष्टे वर्ण कोणकोणते आहेत तर आ हे ओष्ट येत नाही मग हे कंठ वर्ण आहे पहा आ हे काय आहे पहा कंठ वर्ण आहे लक्षात ठेवायचं आ कंठ वर्ण आहे
मग ओष्ठे कोणकोणते येतील पहा, उ, ब, उ हे राहिलेले जे आहे ते आणि अजून जे काही राहिलेले आहेत ते प, फ, ब, भ आणि म. तर हे ओष्ठे आहेत. लक्षात ठेवायचं उ, ब, उ, प, फ, ब, भ आणि म. हे सगळे पहा ओष्ठे वर्ण येतात. स्वर तंत्रियों के आधार पर व्यंजन वर्णों को कितने वर्गों में बांटा गया है? तर स्वर तंत्रियों के आधार पर हे जे स्वर आहे एवढा काय चकली हा तुम्ही मस्त खात खात बघत असणार आहे. आम्हाला कुठं ते जमणार नाही ना. नक्कीच नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे पण लक्षात ठेवा वेळ लागतो कारण तुम्हाला तेच सांगतो ना वारंवार तेच सांगतो कारण प्रश्न सेट करण्यामध्ये खूप वेळ जातो का सेट करण्यामध्ये कोणता प्रश्न टाकायचा तो प्रश्न त्याला जाईल का परीक्षा कारण मी तुम्हाला तेच सांगतो ना कारण तसे कॉपी पेस्ट करायला भरपूर प्रश्न असतात ते करण्यात मजा नाही कारण आपला टीईटीचा पॅटर्न वेगळा असतो म्हणून ठीक आहे स्वर तंत्रियों के आधार पर व्यंजन वर्ण जे असतात तर ते किती वर्गामध्ये या ठिकाणी विभागलेले आहेत तर 2 वर्गामध्ये पण विभागलेले आहेत आता कोणकोणते आहेत ठीक आहे कोणकोणते आहेत तर बघा खरे खरे केले बात तुम्हाला शिकवताना कुठं खायचं स्वर तंत्रियों के आधार पर व्यंजन वर्णों को 2 वर्गों में बांटा गया है ओके तर याला पा घोष व्यंजन आणि अघोष घोष आणि अघोष ओके घोष आणि अघोष तर असे दोन या ठिकाणी वर्ग असतात आता याच्यामध्ये पहा घोष व्यंजन कोणकोणते आहेत तर बघा घोष घोष व्यंजन म्हणजे काय इन वर्णों के उच्चारण में केवल ठीक है केवल नाद नाद म्हणजे नाद मधुर ध्वनि का उपयोग होता है उन्हें घोष वर्ण कहते म्हणजे असे जे काही वर्ण असतात त्यांचा उच्चारण करत असताना फक्त नाद या ठिकाणी याचा उपयोग होतो या ठिकाणी नादच बाहेर तर त्याला या ठिकाणी पहा घोष व्यंजन असं पहा म्हटलं जातं याची संख्या पहा 31 किती संख्या 31 आता याच्यामध्ये जे काही सर्व स्वर आहेत ते सर्व स्वरांच्या ठिकाणी पहा घोष व्यंजन पहा समावेश होतो त्यानंतर या ठिकाणी पहा ग ग न ज त्र ड ढ न द ध न ब भ म य र ल व आणि ह हे सगळे या ठिकाणी पहा घोष व्यंजन आहे ठीक आहे आता अघोष व्यंजन अघोष व्यंजन मध्ये काय होतं जिन वर्णों के उच्चारण में पहा नाद की जगह नादाऐवजी काय होतं पहा नादाऐवजी केवळ श्वास या ठिकाणी बाहेर निघतो ओके त्याला आपण अघोष वर्ण असं या ठिकाणी पहा म्हणतो म्हणजे याची संख्या पहा 13 आहे तसं या ठिकाणी पहा क ख च छ थ थ थ थ प फ श श आणि स म्हणजे याच्यामध्ये पहा जो का नाद आहे ठीक आहे म्हणजे मधुर ध्वनी आहे त्याच्याऐवजी फक्त श्वास जास्त प्रमाणामध्ये हवा बाहेर येते त्या ठिकाणी तो अघोष वर्ण आहे पहा 13 संख्या दोन लक्षात ठेवायचं जे स्वरतंत्र आहे तर त्याच्या आधारावरती दोन प्रकारामध्ये दोन विभागामध्ये विभागणी होते अनुनासिक व्यंजन वर्ण कोणसे होते अनुनासिक व्यंजन वर्ण कोणसे आजपास जास्त त्यावरती प्रश्न आपले आहेत कारण तुमचा तोही घटक व्हावा पूर्ण साठी मराठी पेडागोजी असतात अवघड आहे असं नाही पहा किती सोपी आहे लक्षात ठेवा फक्त आपलं आपण काय करतोय ते प्रश्न तुम्ही समजून नाही घेतले मग सगळंच अवघड आहे पण सेटेड पण अवघड आहे कारण त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये उत्कृष्टपणा जास्त येतो अनुनासिक व्यंजन वर्ण कोणसे होते पहा अनुनासिक व्यंजन म्हणजे तर याच्यामध्ये वर्णमाला के प्रत्येक वर्ग का पंचमाक्षर त्या जो काही शेवटचा म्हणजे आपले जे 5 वर्ग आहेत ओके प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक जे वर्णमालाचे वर्ग आहेत त्याच्यामध्ये जो काही 5वा आहे ठीक आहे 5वा आहे तर ते पंचमाक्षर असते मग याच्यामध्ये पंचमाक्षर कोणकोणते आहेत बघा 3 स्वर वर्ण के उच्चारण में मुख के साथ नासिका म्हणजे नाक की भी सहायता लेनी पड़ती है अर्थात जिन स्वरों का उच्चारण मुख और नासिका दोनों से किया जाता है त्यांना अनुनासिक वर्णपा म्हटलं जातं आक होंठ मय हय तरसो परसो यामध्ये जे चंद्रबिंदू या केवळ बिंदू आय आहे व अनुनासिक वर्ण याच्यामध्ये हा आ मय हय मध्ये अनुनासिक वर्ण आहे वर्णमाला के प्रत्येक वर्ग का पंचमाक्षर प्रत्येक वर्गाचा जो 5वा वर्ग असतो तर त्याला 5वा व्यंजन अनुनासिक वर्ण होत आहे आता कोणकोणते आहेत तर बघा हा वर्ग आहे ठीक आहे वर्ग आपल्याला सर्वांना माहिती आहे ठीक आहे आता बघा क वर्ग असेल
क वर्ग असेल, ट वर्ग असेल, त वर्ग असेल आणि प वर्ग. हे 5 वर्ग लक्षात ठेवायचं. क, च, ट, त, प. आता यामधले हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. तर यांना पहा पंचमाक्षर या ठिकाणी अनुनासिक आपण जातं. ड, त्र, न, ड, ढ, न आणि म. हे पहा पंचमाक्षर आहेत किंवा अनुनासिक वर्ण. ठीक आहे. प्रश्न पुढचा. तृषा ने खाना लगाया में कौन सा काल है? टिकेटची पण आपण तयारी करून घेऊया. टेन्शन का घेऊ नका. एका महिन्यामध्ये तुमची तयारी मी करून घेतो. अजिबात टेन्शन घेऊ नका. बस सीटेट जरी टीईटी मध्ये जरी तुम्हाला असं तसं वाटलं, परीक्षा द्या. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही टीईटी आणि सीटेटचा फॉर्म भरलाय ना, तर तुम्ही दोन्हीही परीक्षा द्या. आणि टीईटी परीक्षा देत असताना एकदम फ्री माइंडेड परीक्षा द्या. एकदम फ्री माइंडेड द्या. प्रश्न थोडेसे लॉजिक लावून सोडवायचा प्रयत्न करा. काही ट्रिक आहेत. मी जे काही व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये काही प्रश्नांचे मी ट्रिक सांगत असतो. जोड्या लावायचे प्रश्न असतील किंवा काही प्रश्न असतात आणि काही थोडेसे उलटे पालटे केलेले असतात. त्यामुळे पीवायक्यू सगळं बघा. कारण आता राहिलेले तुमचे दिवस 7 दिवस. ते पीवायक्यू याच्यामध्ये सगळे बघायचे. पीवायक्यूचं जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी एकदा बघितले, दोनदा बघितले, अजिबात असं करू नका. ते रिपिटेशन करा. तेच प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामध्ये फक्त आलटापालट होत असते. आणि हे तुम्हाला मी सांगतो आपल्या टेस्ट सिरीज मध्ये, ठीक आहे, टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पेपर 1 चे आपण जे गेस्ट पेपर आहे तो आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आता त्याच्यामध्ये जो काय पेपर सेकंड आहे, पेपर सेकंड मधला जो गेस्ट पेपर आहे पूर्णपणे पीवायक्यू बेसवरती, म्हणजे पीवायक्यू मध्ये प्रश्न आहेत पण त्याच्या बेसवरती, तर तो या ठिकाणी तुम्हाला उद्या मिळेल. उद्या तो तुम्ही सोडू शकता. आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे पीवायक्यू बेसवरती, म्हणजे जेवढ्या काय परीक्षा झालेल्या आहेत आजपर्यंत 7 वेळा परीक्षा झालेल्या आहे, तर त्याच्यामधले मिक्स प्रश्न, त्याच्यामधले मिक्स प्रश्न त्या टेस्टमध्ये असतील आणि त्या टेस्ट सुद्धा त्या अपलोड होतील. कारण त्या पाठीमागचा उद्देश माझा हाच आहे की तुम्ही प्रिव्हियस इयर सोडलेत, तुम्ही बोर झाला असाल की अरे तोच प्रश्न येतोय. मग नवीन आपण ज्यावेळेस त्याच्यावरती मी टेस्ट बनवेल, तर त्यावेळेस तुम्हाला थोडासा अजून वेगळा इंटरेस्ट, बाबा आपल्याला हे प्रश्न जमतायत का, तर त्याच्यामध्ये मी थोडंफार बदल करेल, म्हणजे थोडंसं पॉझिटिव्ह करेल. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये याच गोष्टी होतात, त्या गोष्टी मी तिथं तुम्हाला करेल, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्या टेस्ट सुद्धा अपलोड होईल. ठीक आहे. तर ह्या गेस्ट पेपर 1 चे अपलोड झाली, त्याची प्रॅक्टिस करा. गेस्ट पेपर 2 या ठिकाणी तुम्हाला उद्या मिळून गणित आणि एसएसटी सुद्धा. ओके. तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि नंतर आपण पूर्णपणे पीवायक्यू प्रॅक्टिस टेस्ट त्या ठिकाणी टाकणार आहे. हे बघा, या ठिकाणी तृषाने खाना लगाया, तर याच्यामध्ये कोणता काळ आहे सामान्य भूतकाळ. हे कोणता काळ आहे सामान्य भूतकाळ. संदिग्ध नाही, संभाव्य नाही, संदिग्ध पूर्णपणे केलंय. हा सामान्य भूतकाळ. सामान्य भूतकाळ काय असतो की एक थोड्याच्या वेळापूर्वी एखादी क्रिया होऊन गेलेली आहे. थोड्या वेळापूर्वी एक क्रिया होऊन गेलेली आहे, तर त्याला आपण सामान्य भूतकाळ असं पाहू. ठीक आहे. तर तृषाने खाना लगाया म्हणजे त्याने जेवण वाढलेलं आहे, तर तो सामान्य भूतकाळ आहे. ठीक आहे. दिए गए विकल्प में सामान्य भूतकाळ आहे. सामान्य भूतकाळ काय असतो, क्रिया कि जिस रूप से काम के सामान्य रूप से बीते हुए समय में होने का बोध हो, उसे सामान्य भूतकाल कहते हैं. ठीक है. निम्नलिखित वाक्यों में से शुद्ध वाक्य का चयन, वाक्य. ठीक है. प्रॅक्टिस व्हावी जास्तीत जास्त म्हणून. टेस्ट कशा मिळतील? 22चं उत्तर हे आहे. ती कसं येईल? त्याने खाना लगाया ना, लावलं ना तिने, जेवण वाढलं ना, त्याच्यामध्ये काय राहिलं? संदिग्ध कसं येईल त्याच्यामध्ये? खाणं पण वाढलेलं आहे, सामान्य भूतकाळ. ओके. चला बघा. हो, हिंदीची टेस्ट सिरीज, सर्व विषयांची टेस्ट सिरीज आपल्याकडे, सर्व विषयांची टेस्ट आहे. हिंदीच्या तर एवढ्या टेस्ट टाकल्यात की टॉपिक वाईज आहेत. नंतर त्या ठिकाणी तुम्हाला 30 मार्काच्या पण टेस्ट अपलोड आहेत. प्रिव्हियस इयर मध्ये सर्व ज्या प्रिव्हियस इयर आहेत त्याच्यामध्ये आपण हिंदीच्या टेस्ट टाकलेल्या आहेत. तर तुम्ही बघा, ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली त्यांना हिंदीचा नक्की फायदा होईल. निम्नलिखित वाक्यों में शुद्ध वाक्य, या ठिकाणी शुद्ध वाक्याची रचना कोणती आहे? तर किसी दूसरे से यह काम करवा लीजिए. किसी से यह काम करवा लीजिए, हे वाक्य काय आहे? शुद्ध वाक्य. ठीक है. बाकी बघा, किसी और दूसरे से वह काम करा लीजिए, किसी और दूसरे से यह काम करा लीजिए नाही, करवा लीजिए, करून घ्या असं आपण म्हणतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे.
टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायच्या असतील त्या व्हिडिओच्या पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक तुम्हाला मिळून जाईल. ऍप्लिकेशन आणि वेबसाईट त्या ठिकाणी जाऊन तुम्ही साइन अप वगैरे करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा. सीटेटच्या पण टेस्ट सिरीज आपल्याकडे आहेत, टीईटीच्या पण आहेत. एकाच पॅकेजमध्ये तुम्हाला दोन्ही पण परीक्षेच्या टेस्ट सिरीज मिळून जातील. म्हणजे सीटेटचं वेगळं पैसे द्यायची गरज नाही किंवा टीईटीची फक्त सीटेटचे नाही, तर दोन्ही पण एकत्र. आणि जर तुम्हाला अडचण काय असेल त्या नंबरवरती दिवस कमी राहिलेत, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ओके. निम्नलिखित वाक्य में शुद्ध वाक्य या ठिकाणी परत सांगायचं बा शुद्ध वाक्य कोणतं आहे पहा. संगीतकारने अनेकों गीत की धुन बजाई, संगीतकारने अनेकों गीतों की धुन बजाई, संगीतकारने अनेकों गीत को धुन बजवाई बजाई, संगीतकारने अनेक गीतों की धुन बजाई. तर ऑप्शन क्रमांक डी आहे, संगीतकारने अनेक गीतों की धुन बजाई. ठीक आहे. हिंदीची मी हे टाकेल पहा, लिस्ट आपण मी आज बनवेल. 235 रुपये पहा एक महिन्यासाठी आहे. 35 रुपये ही आहे एका महिन्यासाठी. आणि जर तुम्हाला 3 महिन्याचं घ्यायचं असेल त्या ठिकाणी हे 3 महिन्यासाठी 49. कारण तुम्ही सीटेट देणार असाल तर तुम्हाला 2 महिन्याचे घ्यायला परवडेल म्हणून. ठीक. रिक्त स्थान को भरने के लिए उपयुक्त शब्द का चयन करे. ठिकाणी सबने डॅश डॅश बजाई, तालिया बोलिया बाजा गाल. बजाई काय वाजवली तर सबने तालिया बजाई. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी येणार आहे. सबने तालिया बजाई. गाल नका म्हणू पा, सबने तालिया बजाई, गाल बजाया. परत तसाच प्रश्न आहे पहा, जो करे वह डॅश डॅश, जो करे वह डॅश डॅश. हा तुम्ही घेऊ शकता पहा, टीईटीची पण घेऊ शकता, असं काही नाही पहा. सीटेट त्याच्यामध्ये येते, लक्षात ठेवा येते त्याच्यामध्ये, हे फक्त सांगतोय. वेगवेगळी फी नाही, दोन्ही परीक्षांची एकच आहे. म्हणजे टीचिंग पॅकेज पूर्ण येतं तुम्हाला. त्याच्यामध्ये केव्हीएस, एनव्हीएस, DSSS सगळ्या त्याच्यामध्ये येतात. कारण टीईटी म्हणजे आपण त्याच्यामध्ये पहा टीचिंग पॅकेज देतो. त्याच्यामध्ये पहा भरपूर एक्झाम असतात पहा, केव्हीएस असेल, एनव्हीएस असेल पहा, सीटी असेल, DSSS असेल. तर या सर्व एक्झाम त्याच्यामध्ये पहा इन्क्लूड असतात. आपली टी त्यामध्ये पहा येते. म्हणून या ठिकाणी ते एकत्रच पहा पॅकेज आपण बनवलेलं आहे. ओके. मला वेगवेगळे पैसे देण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे आपली तेवढी फी असते. ठीक आहे. जो करे व आणि एकदम सगळ्यात कमी असते, सगळ्यात कमी फी असते. सगळ्यात दर्जेदार टेस्ट तुम्हाला इथंच मिळते. ज्यांनी घेतले असतील, ज्यांनी सीटेटचा फायदा करून घेतला असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. जो करे वह भरे. बरोबर. ऑप्शन क्रमांक हा. या ठिकाणी काय पहा, रिक्त स्थान या ठिकाणी भरायचं आहे. तीनो डॅश डॅश के स्वामी है इसलिए त्रिलोकीनाथ कहलाते हैं. तीनो धरती, बहुनो, भुवनो, आकाशो. असाच पेपर येणार पहा. हो. ऑनलाईन अभ्यास. ऑनलाईन अभ्यास या नावाचं ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट आहे पहा, ऑनलाईन अभ्यास .com. असं तुम्ही सर्च केलं की तुम्हाला पहा येऊन जाईल ऑनलाईन अभ्यास .com. गुगलला सर्च केला वेबसाईट येईल, वेबसाईट आहे. किंवा ऑनलाईन अभ्यास असं प्ले स्टोअरला टाका, ऍप्लिकेशन येईल. ओके. तीनो सांगा, तीनो डॅश डॅश के स्वामी हे त्रिलोकीनाथ कहलाते हैं. तीनो पूर्णो. ठीक है. ऑप्शन क्रमांक सी येत पहा, पूर्णों के स्वामी है इसलिए त्रिलोकीनाथ कहलाते हैं. ऑप्शन क्रमांक सी. तीनों भुवनों के स्वामी है. ठीक है. त्रिलोकीनाथ कहते भुवनों के अर्थ पहा ब्रह्मांड से. जे भुवन आहे त्याचा अर्थ काय पहा ब्रह्मांड होतो. त्याच्यामध्ये पहा 3 लोक राहतात. त्रिलोकीनाथ नाम का अर्थ भगवान शिव होता है. 3 लोक पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ. ठीक आहे. 3 लोक म्हणजे पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ. तीनों लोकों के स्वामी भगवान शिव. ठीक है. पूर्ण लक्षात ठेवायचं. निम्नलिखित में से कौन सा शब्द समूहवाचक संज्ञा नाही. समूहवाचक संज्ञा यापैकी कोणता नाही. सभा, कक्षा, भीड, दौड. समूहवाचक संज्ञा यापैकी नाही. तर बघा, सभा, सभा समूहवाचक आहे. कक्षा समूहवाचक आहे. भीड समूहवाचक आहे. दौड, दौड ही या ठिकाणी क्रियापद. ओके. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. मौन का विलोम शब्द दिए हुए विकल्प में कौन सा है. मौन, मौनचा या ठिकाणी आपल्याला शब्द सांगायचा आहे, विलोम शब्द.
सीटेट साठी जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपला मराठीचा व्हिडिओ कोर्स आहे. मराठीचा व्हिडिओ कोर्स आहे 350 व्हिडिओ कोर्स आहे. मराठीचा व्हिडिओ कोर्स तुम्हाला मराठीचं मटेरियल. तर आज खूप सोपं आहे, पण परीक्षेला पण सोपं येणार आहे. फक्त आपण ते कधी वाचलेलं नसताना म्हणून ते अवघड जातं. मौन का विलोम शब्द दिए हुए विकल्प में कौन सा है? खरंच हिंदी सोपं आहे. प्रिव्हियस इयर बघा, आपले प्रिव्हियस इयर मी अपलोड केलेले आहेत, टेस्ट सिरीज मध्ये पण आहेत, व्हिडिओ पण तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तो बघा, जा युट्यूबला बघा, तसेच प्रश्न आपण या ठिकाणी काढतो. तर मुखर, मौनला या ठिकाणी विलोम शब्द कोणता येणार? मुखर येणार. ऑप्शन क्रमांक ए. तर बघा आता मौनचा विलोम शब्द मुखर येणार. मौनचा अर्थ काय होतो? न बोलणं, चुप्पी. आणि मुखरचा अर्थ काय होतो? वाचाल, वाकपटू. वाचाल बडबड किंवा वाकपटू हे मुखर. मुख का विलोम शब्द दिए गए विकल्प में से मुख याचा शब्द गुंगा, बधीर, काना, वाचाल. तर तुम्हाला वाचन प्रश्नामध्ये पण मिळून. तर वाचाल याला काय म्हणतात? वाचाल म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक डी. फक्त एक लक्षात ठेवायचं, ते तुम्हाला मी काही सांगतोय, हा नवीन टॉपिक आहे, हा नवीन टॉपिक लक्षात ठेवा. वाक्यांचे प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये गेला. काल सुद्धा आपले 2-3 टॉपिक आपण त्याच्यामध्ये ऍड केले होते. कारण प्रत्येक ह्याच्यामधून आपण पण नवीन नवीन टॉपिक ऍड करतोय. नवीन ऍड करतोय म्हणजे त्याचा अर्थ काय, की ते एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला घेता येत नाही, म्हणून आपण ऍड करतो. त्यामुळे लक्षात ठेवा की ते टॉपिक तुमचे व्यवस्थित तुम्हाला करायचे आहेत. तर बघा, मुख याचा अर्थ काय होतो? गुंगा. तर वाचालचा अर्थ काय होतो? जो बहुत बोलता है. निम्नलिखित में से आसार शब्द है. आसार शब्द काय आहे? आता हे तत्सम, विदेशेष, तद्भव, देशेष. तर हा घटक आहे, परीक्षेमध्ये हा घटक तुम्हाला विचारला जातो. ओके, तत्सम येतो, विदेशेष येतो, तद्भव येतो, देशेष येतो. यापैकी तुम्हाला कोणताही एक शब्द आपण विचारत होतो. आता बघा, आपण तत्सम, तद्भव खूप शब्द बघितले. देशेष, विदेशेष हा आपला राहिलेला आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये तो ऍड केला. कारण त्याची तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. तर तुम्ही अरे म्हणणार फक्त तत्सम, तद्भवच येतं का? आणि जर तुम्हाला विदेशेष, देशेष शब्द आला तर मग. त्यामुळे लक्षात ठेवा, त्या सगळ्या गोष्टींचा विचार इथं होतो. तर आसार शब्द विदेशेष आहे. हा विदेशी शब्द. ठीक आहे, आसार शब्द काय? विदेशी आहे. तर विदेशेष, विदेशी भाषाओं से हिंदी में आए शब्द विदेशी शब्द कहा जाता है. मग याच्यामध्ये अरबी, ठीक आहे, अरबी मधून आला असेल, फारसी मधून आला असेल, तुर्की, इंग्रजी किंवा पोर्तुगाली याच्यामधून हे शब्द आलेले असतात, त्यांना विदेशी शब्द असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये जसं बघा, अदा, अजब, अजीब, आमिर हे शब्द विदेशेष आहेत. काय या ठिकाणी विदेशेष. दुर्गपती में कोणसा समास आहे? दुर्गपती. आता लक्षात ठेवायचं, ते विदेशी वगैरे शब्द असतात ना, ते समजा तुम्ही तत्सम शब्द वगैरे आपण थोडेफार ओळखू शकतो. ते पण एकदम तुम्हाला सोपे सोपे विचारले जातात. जसं अग्नी असेल, समजा आपण करपट बघितलं वरती, तर असे जे शब्द आहेत ते विचार. विदेशी शब्द शक्यतो तुम्हाला इंग्रजी मधला कदाचित विचारला जाऊ शकतो. त्यामुळं आता असा जो काही एखादा शब्द आला आउट ऑफ, तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला समास परफेक्ट माहिती ना, समास. आता तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द तुम्ही कधीही सांगू शकत नाही, कारण त्याची एवढे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये. एवढे म्हणजे कारण त्याचं पर्याय तुमच्याकडे भरपूर आहेत, त्यांच्याकडे पण पर्याय भरपूर आहेत. आपले विरुद्धार्थी शब्द कुठला विचारला जाऊ शकतो, किंवा समानार्थी शब्द कोणता विचारला जाऊ शकतो, किंवा देशाचे तत्सम शब्द कोणता विचारला जाऊ शकतो, हे आपण नाही सांगू शकत, कारण ते भरपूर आहेत. आता समास, समास हे तुम्हाला मात्र ओळखू येऊ शकतं. अलंकार असेल, हे टॉपिक मात्र तुमचे क्लिअर करायचे. मराठीमध्ये पण तसं असतं, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे आपण कधी सांगू शकत नाही की हाच शब्द पडेल म्हणून. ठीक आहे. दुर्गपती. आता दुर्गपती हा जो समास आहे तत्पुरुष समास आहे. ठीक आहे, कोणता आहे? तत्पुरुष. बघा, हे बऱ्याच जण हे याचं उत्तर बरोबर सांगितलं. आता मला माहित नाही तुम्ही अंदाजे सांगताय काय, परंतु दुर्गपती. आता दुर्गपतीचा अर्थ काय होतो? दुर्ग का पती. काय होतं? दुर्ग का पती. आता जर का येत असेल, आपण समास कसे ओळखायचे असतात, की आपण त्याची फोड करायची. ठीक आहे, दुर्गपती, दुर्ग का पती. आता मग जो का आहे, का काय आहे? तर या ठिकाणी हा करण, कारक चिन्ह. हे काय आहे? कारक चिन्ह. आणि कारक चिन्ह कशामध्ये येतं? तत्पुरुष समासामध्ये येतं. तत्पुरुष समास काय आहे, की यामध्ये उत्तरपद प्रधान असतो. हे जे उत्तरपद आहे. आता दुर्ग का पती, पती हे प्रधान आलं, अर्थात प्रथम पद या ठिकाणी गौण असतं. ही उत्तर पद की प्रधानता होती है, व समास करते वक्त बीच की विभक्ती का लोप हो जाता. मधली विभक्ती कोणती आहे? क आहे, त्या ठिकाणी कचा लोप होतो. ही समास में आने वाले कारक. आता याच्यामध्ये कोणकोणते कारक येतात तर बघा, तत्पुरुष समासामध्ये को, से, के लिए, से, का, के, की,
मे आणि पर. तर हे जर समजा या ठिकाणी विभक्ती येत असतात, विभक्ती सुद्धा आपण बघितली पाठीमागे बघितली, बऱ्याच ह्याच्यामधून बघितली. हे विभक्ती तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असतील, म्हणजे को असेल, से असेल, के लिए असेल, से, का, के, मे, पर. तर लक्षात ठेवायचं की तत्पुरुष समास. ठीक आहे, तो तत्पुरुष समास असतो, हे लक्षात ठेवा. देव जो महान है यह किस समास का उदाहरण पहा. देव जो महान है. आणि ज्यांनी पण व्हिडिओ कोर्स घेतलाय तर त्यांनी त्या व्हिडिओ कोर्समध्ये हिंदीचे सगळे टॉपिक एकदा परत रिवाइज करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तर ते तुमच्या लगेच पण लक्षात येईल. ठीक आहे, त्याच्यामुळं हे प्रश्न तुम्हाला इथे मिळतील, परंतु तिथेही अपलोड करतोय मी, परंतु ते टॉपिक मध्ये तुम्हाला परत एकदा रिवाइज करायचे आहे. ज्यांनी पण व्हिडिओ कोर्स पण हिंदीचा घेतला असेल किंवा सगळा आपला घेतला असेल त्यांच्यासाठी. देव जो महान है, जो महान है, तर यह किस समास का उदाहरण आहे. हा कोणत्या या ठिकाणी समासाचं उदाहरण पहा. कर्मधारय, बहुव्रीही, तत्पुरुष, अव्ययी भाव. देव जो महान है, तर हे पहा कर्मधारय पहा समास आहे पहा. देव जो महान है. आता याचा काय होतो पहा अर्थ बघा. वह समाज जिसके विशेषण तथा विशेष्य अथवा उपमान जिसमें उपमा दिया जाए तथा उपमे का मेल हो और विग्रह करने पर दोनों खंडों में एक ही कर्ता कारक की प्रथम विभक्ती रहे, कर्मधारय समास कहा जाता है. काय असतं पहा, या ठिकाणी पहा कर्मधारय समास होतो. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की देव जो महान म्हणजे देव जो काय आहे पहा महान, म्हणजे देवाला काय उपमा दिली ना, या ठिकाणी उपमा दिली, म्हणजे उपमे आणि उपमान ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी पहा कर्मधारय समास असतो. साधं सोपं लक्षात ठेवायचं. आता यामध्ये बघा श्याम सुंदर, तसं एक उदाहरण दिलंय पहा. श्याम सुंदर म्हणजे श्याम जो सुंदर म्हणजे श्याम कसा आहे पहा, सुंदर आहे पहा. म्हणजे आपण जसं कमल नयन म्हणतो, कमळासारखं नयन, तर तो प्रकार आहे या ठिकाणी, त्याला पहा कर्मधारय समास असं. महादेव म्हणजे देव, देव जो महान आहे. तर हे जे काय असे जे काही शब्द असतात ज्या ठिकाणी थोडीशी मान किंवा उपमा असतं, म्हणजे बघा परत एकदा वाचतो की वह समाज जिसके विशेषण तथा विशेष्य, विशेषण विशेष, आपण देवाला महान असं म्हणून म्हणजे विशेषण दिलं. उपमान जिसमें उपमा दिया जाए, ठीक आहे, काय देतो आपण उपमा देतो, तथा उपमेय का मेल हो और विग्रह करने पर दोनों खंडों में एक ही कर्ता कारक, आणि त्याचा आपण जर विग्रह केला तर त्याच्यामध्ये एकच कर्ता कारक प्रथम विभक्तीमध्ये असतो. प्रथम विभक्तीमध्ये असतो, तर त्या ठिकाणी काय असतो पहा कर्मधारय समास. कारण याच्यामध्ये दुसरी कोणतीच विभक्ती नसते पहा. देव जो महान आहे याच्यामध्ये फक्त कर्ता आहे, कर्ताकारक आहे, म्हणून हा या ठिकाणी पहा कर्मधारय. आता बघा आपण याच्यामध्ये तत्पुरुष समास तुमचा क्लिअर झालेला पहा. तत्पुरुष समास मी सांगितला, कर्मधारय हा समास झाला. या व्यतिरिक्त तुम्हाला जे द्वंद्व समास, द्विगु समास याचे आपण पाठीमागच्या म्हणजे कालच्या सेशन मधून ते प्रश्न बघितले. दिए गए विकल्पों में संध्या और रात के बीच का समय वो एक शब्द में क्या कहेंगे. आता बघा हा थोडासा वेगळा प्रश्न आलेला आहे. संध्या और रात के बीच का समय, ठीक है, वाक्यांश बद्दल एक शब्द. संध्या और रात के बीच का समय. ओके बघा, संध्या आणि रात, संध्याकाळ आणि रात्र, तर यामधली वेळ जी असते त्याला काय म्हटलं जातं. गोधुली, गोधूल, गोधुली, गोढुली, तर त्याला पहा गोधुली असं पण म्हटलं जातं. धुली, ओके बघा आता याच्यामध्ये बघा गोधुलीचा अर्थ काय होतो, तर बघा संध्या और रात के बीच का समय को एक शब्द में गोधुली काय म्हटलं जातं, गोधुली लक्षात ठेवायचं, गोधुली शब्द. आता हा या ठिकाणी बाकीचे अशुद्ध शब्द, आता हे बाकीचे या ठिकाणी वेगळं आलं. तर गोधुली या शब्दाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. काय अर्थ होतो पहा गोधुलीचा. गो, गो धूल ई. आता गो म्हणजे काय पहा गाय, ठीक आहे, गो म्हणजे काय गाय, धूल आणि ई, ठीक, म्हणजे गोधुली अर्थात गायों के पैरों से उठने वाली धूल, म्हणजे गाया असतात, गायींच्या ठिकाणी पायाखालून जी काय धूळ उडते तर त्याला पहा गोधुली असं पण म्हटलं. म्हणजे ज्यावेळेस समजा गाया वगैरे आपल्याला संध्याकाळी संध्याकाळी काय होतं, गाया वगैरे समजा आपण चरायला वगैरे सोडलेल्या असेल त्या घरी येतात आणि घरी आल्यानंतर त्यावेळेस काय पाहिजे धूळ वगैरे उडणार आहे, मग त्यावेळेस आपण समजून म्हणजे त्या काळी पण समजायचे की आता संध्याकाळ झाली. काय झाली पहा संध्याकाळ, म्हणजे संध्याकाळ आणि रात्र यामधली ही पण वेळ असते, त्याला पहा गोधुली असं पण म्हटलं जातं. तर हा शब्द कशावरून आला, त्या ठिकाणी ज्या गाया वगैरे पहा बाहेर चरायला जातात त्या संध्याकाळी घरी येतात आणि धूळ उडते, त्यामुळे पहा हा गोधुली तयार. ठीक आहे, प्रश्न पुढचा पहा.
ये बघा, पुराने समय में जब गाय जंगल से चरकर वापस आती तो पता चल जाता कि था कि शाम होने वाली है, इसलिए इस समय विशेष को गोधूली बेला कहने लगे। ठीक है, गोधूली बेला अर्थात संध्या का समय। बाकीच्या पण कमेंट पण करू नका, बाकीच्या कोणाला काही का आता थोड्या वेळापुरतं ब्लॉक करावं लागेल. ओके, टाइमपास करू नका. बाकीचं तुम्ही अभ्यासाविषयी काय बोलू शकता, बाकीचं उगाच एकमेकांना पण टार्गेट करून काय बोलू नका. संयोग से काम बना अर्थ के लिए सही लोकोक्ति क्या है? संयोग से काम बना, संयोग से काम बना। बंदर क्या जाने अदरक का स्वाद, बंदर की दोस्ती का ज्ञान, बिल्ली के भाग से का टूटा, बंदर के हाथ में आईना। ठीक है, संयोग से काम बना, संयोग से काम बना। यातले भरपूर प्रश्न तुम्हाला सीटेटला येतील, पण टेन्शन घेऊ नका, तुमची सीटेटची पण इथे तयारी होते. संयोग से काम बना, याचा अर्थ काय होतो पा? याचा अर्थ असा होतो, बिल्ली के भाग से छिंका टूटा, म्हणजे भाग से म्हणजे ठिकाणी बिल्ली म्हणजे मांजराने सहभाग घेतला आणि छिंका टूटा म्हणजे संयोग से काम बना. ठीक आहे, संयोग से काम बना. ऑप्शन क्रमांक 5 सी याचा अर्थ होतो. तर बघा, या ठिकाणी संयोग से काम बना म्हणजे पा बिल्ली के भाग से छिंका टूटा. आता या ठिकाणी तिचं वाक्य काय पा? कचहरी में संयोगवश अपने क्षेत्र के विधायक विधायक जी आ गए, जिनके कहने से लाइसेंस का कार्य हो गया. कहने का तात्पर्य बिल्ली के भाग से छिंका टूटा म्हणजे काय की विधायक जे आमदार आहेत त्यांनी मदत केल्यामुळे या ठिकाणी माझं काम झालं, म्हणजे कोणीतरी पण सहकार्य केलं, त्या ठिकाणी सहभाग घेतला. तसंच बिल्ली के भाग से छिंका टूटा. ठीक आहे, आता ठिकाणी बाकीचे काय आहेत क्रमांक या ठिकाणी आपल्याला बी बिल्ली के भाग से छिंका टूटा याचा अर्थ असा. प्रश्न पुढचा आहे पहा, ओंछे की प्रती सॉरी ओंछे की प्रीती बालू की भीती, लोकोक्तीचा अर्थ काय? ओछे की प्रीती बालू की भीती. लक्षात ठेवा, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की अर्थ समजून घ्या. अर्थ हिंदीमधून नाही समजून घ्यायचा, आपल्या भाषेतून समजून घ्यायचा. ओके, तर काही वेळेस आपल्या भाषेतून नाही समजत, थोडंसं आपण लॉजिक लावायचं. ओके, कारण अर्थ समजून घेणं हे आता शक्य होत नाही, ते थोडक्यात आपल्याला हळूहळू त्या गोष्टी समजतात. आपण कारण आपल्याला हिंदी आपली काही भाषा नाही. ओके, परंतु थोडंसं आपण त्याच्यामध्ये पडलं की आपल्याला ते समजतं, त्याच्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका, ते समजते. ओछे की प्रीती बालू की भीती. आता याच्यामध्ये बघा, ओछे की प्रीती आणि बालू की भीती. आता भीती म्हणजे या ठिकाणी आपण म्हणून घाबरणं. ठीक आहे, प्रीती म्हणजे प्रेम. ओछे की प्रीती बालू की भीती, एवढे दोन तर शब्द या ठिकाणी तुम्हाला समजतात. मग त्याचा नेमका अर्थ काय होईल तर तो आपल्या ठिकाणी काढायचा आहे. की प्रीती बालू की. आता बघा, भीती बरोबर, भीती तर या ठिकाणी आलं, ते या ठिकाणी आपण घाबरणे म्हणू. प्रीती प्रीती म्हणजे या ठिकाणी काय मग या ठिकाणी बघा कशामध्ये तुम्हाला ते दोन शब्द दिसत आहेत का? त्यामध्ये बघा, किसी को इतनी कम चीज मिलना की उससे तृप्ती. त्याच्यामध्ये तर या ठिकाणी घाबरण्याचा काहीच अर्थ नाही. ऐसे लोग जिनके कोई इज्जत ना हो, या ठिकाणी प्रेम नाही, घाबरणं नाही. दुष्ट का प्रेम अस्थिर, बघा प्रेम प्रेम याच्यामध्ये आलेलं आहे आणि अस्थिर या ठिकाणी आले म्हणजे घाबरणं आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी येणार. समजलं? बघा, काही शब्द काही प्रश्न तुम्हाला ट्रिकने नक्की सुटू शकतात. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. आता या ठिकाणी बघा की दृष्ट का प्रेम अस्थिर होता है, ओछो की प्रीती बालों की भीती. आता किसी को इतनी कम चीज मिलना, तो पहिला आहे बघा, किसी को इतनी कम चीज मिलना की उसे ना हो, तर याची या अर्थाच्या ठिकाणी मन काय पा, ओस चाटणे से प्यास नाही बुझती. हे ओस चाटणे से प्यास नाही बुझती म्हणजे ठिकाणी एखाद्याला एवढं कमी खायला द्यायचं की त्याचं पोट भरणार नाही. ऐसे लोग, दुसऱ्या या ठिकाणी बघा, ऐसे लोग जिनके कहीं कोई इज्जत ना हो म्हणजे ऐरे गैरे पंचकल्याण. ऐरे गैरे पंचकल्याण ही या ठिकाणी मन आहे आणि याचा अर्थ काय होतो की असे लोक त्यांची कुठंच इज्जत नसते म्हणजे ऐरे गैरे पंचकल्याण. ठीक आहे, ऐरे गैरे पंचकल्याण. नंतर या ठिकाणी जो काय शेवटचा चौथा जो काय मोहर आहे किंवा जी अर्थ आहे मामूली आदमी. मामूली आदमी, तर याची काय होणार आहे कहावत की ऐरा गैरा नथू खैरा. ऐरा गैरा नथू खैरा म्हणजे लक्षात ठेवा, एका प्रश्नामधून तुमची प्रश्नाची तयारी होती. बघा, याचा अर्थ तुम्हाला समजला, ओस चाटणे से प्यास नाही बुझती.
ऐसे लोग जिनकी कोई इज्जत ना हो म्हणजे ऐरे गैरे पंचकल्याण आणि मामूली आदमी म्हणजे ऐरा गैरा नत्तू खैरा. चला प्रश्न पुढचा बघू. निम्नलिखित में से किस शब्द में प्रत्यय नाही. आता सांगा प्रत्यय कोणत्या शब्दामध्ये नाही. निम्नलिखित में से या ठिकाणी प्रत्यय कोणत्या शब्दामध्ये मध्ये येणार नाही. कोणते शब्द में प्रत्यय नाही हो. अलगाव, उपकरण, आत्मरक्षा, प्रतिफल. प्रत्यय येणार नाही. अलगाव बघा अलगाव आव याच्यामध्ये पहा आव बरोबर. उपकरण अन याच्यामध्ये पहा अन. आत्मरक्षा याच्यामध्ये पहा आ आणि प्रतिफल याच्यामध्ये या ठिकाणी प्रति हा उपसर्ग आहे. ओके हा काय आहे पहा उपसर्ग आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर येतं. तर अलगाव उपकरण आणि आत्मरक्षा याच्यामध्ये प्रत्यय येतो. ओके परंतु डी प्रतिफल याच्यामध्ये उपसर्ग आहे. ठीक आहे प्रतिफल तर याचा अर्थ परिणाम किंवा पुरस्कार. ठीक आहे प्रति हे उपसर्ग आहे. प्रति काय पहा उपसर्ग आहे त्याच्यामध्ये प्रत्यय नाही. प्रश्न पुढचा किस शब्द में अ उपसर्ग आहे. हे उपसर्ग प्रत्यय आणि उपसर्ग लक्षात ठेवा. हे दोन टॉपिक वरती तुम्हाला पेपर 1 मध्ये सुद्धा आणि पेपर 2 मध्ये सुद्धा प्रश्न हमखास विचारला जातो. 1-1 मार्काचा दोन्ही ठिकाणी प्रत्यय पण येणार आणि उपसर्ग पण तुम्हाला येणार आहे. पहा अभिमान, अनजान, अभाव, अवमान. अ उपसर्ग कशामध्ये अभाव. ठीक आहे अभाव मध्ये हा अ उपसर्ग येणार आहे. पहा अभावचा अर्थ काय होतो पहा कमी. ठीक आहे अभाव या ठिकाणी पहा कमी. प्रश्न पुढचा आहे पहा इनमें से किसकी वर्तनी शुद्ध आहे. पहा या ठिकाणी शुद्ध लेखनानुसार कोणता शब्द या ठिकाणी पहा बरोबर आहे. संगीत संगीतज्ञ संगीत संगीतय संगीतज्ञ संगीत सॉरी संगीतज्ञ आणि संगीताज्ञ संगीताज्ञ शुद्ध शब्द कोणता आहे पहा. चला आता फक्त मला एक कमेंट करून सांगायची या ठिकाणी थोडाफार काही कॉन्फिडन्स वाढलेला आहे का नाही ती बद्दल जे तुमच्या मनामध्ये पण भीती होती. कारण बरेच जण मला असे फोन केल्यानंतर सांगतात सर त्यांनी मला ते म्हटलं त्याने ते म्हटलं हिंदीला असं झालं झालं. घाबरण्याची काही अडचण नाही. ते तुमचे बरेच टॉपिक कव्हर झालेले आहेत. तर फक्त तुम्हाला परीक्षा जायचंय. फक्त म्हणजे घाबरायचं नाही. कारण आपण घाबरून बरेच प्रश्न चुकवतो जे तुम्हाला येणारे पण असतात. तर संगीतज्ञ ठीक आहे संगीतज्ञ तर हा या ठिकाणी आपला शुद्ध शब्द येतो. हे ऑप्शन क्रमांक ए संगीतज्ञ. शुद्ध वर्तनीवाला शब्द कोणता आहे पहा. शुद्ध वर्तनीवाला शब्द अंतर्ध्यान अंतर्ध्यान अंतर्धान अंतर्ध्यान सांगा. तुम्हाला फायदा होत असेल तर व्हिडिओ पास शेअर करत चला आणि सबस्क्राईब चॅनल केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण लवकरच 1,00,000 पर्यंत पोहोचतोय. 99,000 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 1,00,000 सबस्क्रायबर व्हावेत अशी माझी इच्छा आहे. या 2 दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसामध्ये 1,00,000 व्हावेत अशी माझी इच्छा आहे. 100K या ठिकाणी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही किती लवकर करणार. तर माझ्याकडून तुमच्या काही चांगलं होत असेल, मी चांगलं देत असेल, ते 2 दिवसामध्ये होतील. बघूया आता फक्त काय होतंय ते सगळं तुमच्या हातामध्ये आहे. करायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. कारण तुमच्याकडे समजा 2-2, 3-3 मोबाईल आपल्या घरामध्ये असतात. तेवढे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवले, तर होऊ शकतात. इझिली होऊ शकतं. काही अडचण येणार नाही. 100 लोकं असतील, 3-3 जरी केले, 2-2 जरी तुमच्या घरामध्ये मोबाईल तर इझिली असतात. ओके. मोबाईल घ्या, त्याच्यामध्ये आपला चॅनल सर्च करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. घाबरू नका. आपण एक आहे ना आज नाही, आज किंवा उद्या एक सेशन घेऊया. आपण एकदम फेस टू फेस त्याच्यामध्ये बोलूया. त्या काही अडचणी असतील ना, त्याच्या फक्त आपण गप्पाच मारूया. फक्त गप्पा. अभ्यासाचं काहीच करायचं नाही. काय करायचंय, काय नाही करायचं तेवढंच फक्त बोलूया आपण. बाकीचं काही नाही बोलायचं. चला या ठिकाणी अंतर्धान बरोबर ऑप्शन क्रमांक सी अंतर्धान. खूप चांगला सगळ्यांनी प्रयत्न केला अंतर्धान. हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न पुढचा आच्छादित का उचित विच्छेद कोणता आहे पहा. विच्छेद विच्छेद म्हणजे विग्रह. हा सांगा विग्रह कोणता आहे पहा आच्छादित आत अधिक छादित आक अधिक छादित आ अधिक छादित आच अधिक छादित. काव्या मॅडम व्हेरी गुड थँक्यू थँक्यू थँक्यू.
खूप 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 आभार आहे पहा. कारण लक्षात ठेवा मराठीचे चॅनल आपले तुम्ही म्हणजे हिंदीचे तर चॅनल तुम्ही वाढवतात, परंतु आपले मराठी म्हणजे महाराष्ट्राचे चॅनल या ठिकाणी पहा वाढवा. ज्याच्यामुळे पहा कारण काय होतं, तुम्ही ज्यावेळेस पण लाईक करता हे करता त्यामुळं जे आपले सीटेटचे किंवा टीईटी तयारी करणारे आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी असतात त्यांच्यापर्यंत आपला चॅनल पोहोचतो. तर पोहोचत नाही पहा. त्यामुळं लाईक करणं पहा हे गरजेचं असतं. आच्छादित. बघा, आता काही शब्द लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात येईल की काय शब्द आहेत. कारण असे शब्द मी मुद्दाम म्हणून पहा असे प्रश्न घेतोय. कारण आपण हे शब्द प्रश्न कधीच बघितलेले नसतात. आता आच्छादित. तर आपण याचा सरळ-सरळ तुम्ही अर्थ लावलेला असणार आहे पहा. जे तुमच्या प्रश्नामधून, उत्तरामधून पण मला समजतंय. ठीक आहे. आच्छादित. आता मग याच्यावरून मी तुम्हाला काय करणार आहे, त्याचं नेमकं का असं आलेलं आहे, हे तुम्हाला समजेल इथं. बघा, या ठिकाणी याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक सी येतं. जे सगळ्यांना धक्कादायक असणार आहे. सगळ्यांना काय असेल पहा धक्कादायक आहे. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये काय पहा आच्छादित. आता का असं होतंय? याच्यामध्ये तुम्ही आत अधिक छा ठीक आहे. आता तचा या ठिकाणचा च होत नाही. तचा काय होतो? हे आपण बघितलंय. ठीक आहे. कचा या ठिकाणी च होतो का? तर नाही. आणि चचा च या ठिकाणी राहतो का? तर नाही. आता बघा आचा छा कधी होतो? म्हणजे या ठिकाणी छला च कधी लागतो? तर याचं या ठिकाणी तुम्हाला मी करतो. बघा या ठिकाणी तर आच्छादित याच्यामध्ये ही व्यंजन संधी. ठीक आहे. काय पहा व्यंजन संधी. आता असं कधी होतं तर याच्यामध्ये रस व स्वर रस व स्वर काय आहे या ठिकाणी पहा आ ठीक है आ का किसी व्यंजन से मेल होने पर छ व्यंजन से पहिले च जोडा जाता है ठीक आहे जो काय आ समजा आलेला आहे पहा आ ठीक आहे तर आ आल्यामुळे काय होतो छला च जोडला जातो हे म्हणजे असे काही अपवाद शब्द असतात की त्याच्यामध्ये अशा प्रकारे कधी कधी घडतं ठीक आहे मग हे लक्षात ठेवायचं जर समजा रस्व या ठिकाणी स्वर आलेला असेल तर त्याच्यामध्ये आ आलेला आहे आणि पुढे पा छ आलेला आहे आणि त्याच्यामुळे पा छच्या आधी पा च जोडला जातो आणि त्याच्यामधून पा आदित असं या ठिकाणी पा होत बरोबर तर म्हणजे छच्या ठिकाणी पा च होत ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पा ही व्यंजन संधी असणार आहे आच्छादित ठीक आहे लक्षात आलं तर हे म्हणजे बघा मराठीमध्ये पण असे भरपूर हे असतात अपवाद असतात आणि त्याच्यातला जे एखाद्या ठिकाणी पा प्रश्न तुम्हाला विचारला जातो त्यामुळे लक्षात ठेवायचं की जर रस्व आलेला असेल ठीक आहे आच्छादित तर या ठिकाणी पहा छच्या आधीपास च जोडला जातो आणि मग ते असं होणार प्रश्न पुढचा पहा रस सूत्र के जनक माने जाते पहा रस सूत्र के जनक माने जाते रस सूत्र के जनक माने जाते सांगायचे पहा भरत मुनी अभिनव गुप्त तुलसीदास नाईक हा तुम्हाला काही समजा अडचण असेल ना मी परत एकदा तुम्हाला उद्याच्या ह्याच्यामधून सांगेल त्या प्रश्नामध्ये तुमची शंका असेल तर त्या परत तो प्रश्न सांगेल ठीक आहे अजून जर समजा माझ्याकडून काही चूक झाली असेल तरी मी तुम्हाला परत एकदा सांगेल अजिबात पा टेन्शन घेऊन त्या प्रश्नाबाबतीमध्ये तुमच्याकडून अजून काय येत असेल बाबा हे कशामुळे आहे ते तुम्ही मला इथं कमेंट करून सांगा या ठिकाणी नेमकं हे कशामुळे आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये पहिलं ऑप्शन ज्यांचं मत आहे ना त्या प्रश्नाबाबतीमध्ये त्या प्रश्नामध्ये हे हे कशामुळे तुम्ही म्हणताय हे तुमचं उत्तर या ठिकाणी मला एक्सप्लेनेशन टाका बाकीचं हे आणि हे तर नाही ठीक आहे आता हे मी सांगितलेलं आहे आणि का आहे ते मी सांगितलं ठीक आहे हे तुमचं या ठिकाणी तचा छ होतो का ठीक आहे तचा छ होतो का हे फक्त मला सांगायचं ते आहे आपण तचा छ होतो म्हणजे तचा या ठिकाणी काय होतो द होतो हे आपण बघितलेले पण तचा च होतो का हे थोडंसं मला एकदा कमेंट करून सांगा जर होत असेल तरी मी एकदा पाहते एकदा खात्री करेल आणि तुम्हाला उद्या त्या प्रश्नपत्रीमध्ये सांगेल ठीक आहे काय अडचण नाही पहा तुमचं हे आहे ना एक एकाचा जरी तिचा प्रॉब्लेम असेल तरी आपण तो प्रश्न एकदा रिपीट परत एकदा तो प्रश्न रिपीट असेल उद्या रस सूत्र के जनक या ठिकाणी कशाला कोणाला म्हटलं जातं भरतमुनी अभिनव गुप्त तुलसीदास भट्ट नाईक तर बरोबर ऑप्शन क्रमांक ए भरत मुनी यांना म्हटलं जातं भरत मुनि ने रस को आस्वाद प्रदान करने वाला तत्व मानते हैं आस्वादय आस्वादय वा भरत मुनि के अनुसार जिस प्रकार नाना प्रकार के व्यंजनों औषधियों यो द्रव्य पदार्थों की भोज्य रस की निष्पत्ति होती है उसी प्रकार नाना प्रकार के भावों की स्थायी भाव भी नाट्य रस को प्राप्ती हो जाते म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा यांनी काय म्हटलेलं आहे
भरत मुनी यांनी सूत्राचे जनक असं पण त्यांना बोललं जातं. नाही, ते लक्षात ठेवा. आपण तो संशयाच्या भोवऱ्यामध्ये प्रश्न ठेवूया. संशयाच्या भोवऱ्यामध्ये. कारण काय असतं माहिती का, परीक्षेमध्ये सुद्धा असं होतं. परीक्षेमध्ये सुद्धा अँसर की येते, त्याचा अर्थ असाच असतो की ते तुम्हाला एकदा परत खात्रीने सांगतात. त्यामुळे तो प्रश्न आपण संशयाच्या भोवऱ्यामध्ये ठेवूया. ओके. सतो बाही आई ज्ञान की आंधी रे पंक्ती में कौन सा अलंकार आहे? कौन सा अलंकार आहे पहा. संतो बाही आई ज्ञान की आंधी रे, उपमा, अन्योक्ती, रूपक की अतिशयोक्ती. पटकन आपल्याला 7 प्रश्न. संतो भाई आई ज्ञान की आंधी रे. उपमा, अन्योक्ती, रूपक, अति. बघा, संतो बाही आई ज्ञान की आंधी रे, यहाँ पर रूपक अलंकार प्रयोग किए जाते. कोणता अलंकार आहे पहा? रूपक अलंकार. ठीक आहे. आता ज्ञान की आंधी म्हणजे काय? की ज्ञान का प्रकाश. आंधी, आंधी म्हणजे आपण मगाशी तो शब्द बघितलाय आंधी. आंधी म्हणजे काय? तो प्रकाश, किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की एक वादळ आलं. ठीक आहे. आंधी, तर आंधीचा अर्थ करतो पहा अज्ञान को उड़ा ले जाने वाली. ठीक आहे. आंधीचा अर्थ करतो पहा अज्ञान को उड़ा ले जाने वाली. ज्ञान को आंधी का रूप देकर परिणामों के बारे में भी बता रहे हैं. ज्ञान की आंधी से अज्ञान का अंधेरा दूर हो जाता है. ज्ञान की आंधी से अज्ञान का अंधेरा दूर हो जाता है. तर मग या ठिकाणी रूपक अलंकार आहे. आता रूपक अलंकार काय असतो? जब गुण की अत्यंत समानता के कारण उपमेय को उपमेय को ही उपमान बता दिया जाए, यानी उपमेय और उपमान में अभिन्नता दर्शाई जाए, तब वह रूपक अलंकार. अभिन्नता म्हणजे काय? ते दोन्ही पण सारखेच आहेत, तर त्या ठिकाणी रूपक अलंकार असतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, रूपक अलंकार हा तुमच्या लक्षात आला असेल. आता याच्यामध्ये बघा, संतोबाई आई ज्ञान की आंधी रे. ज्ञान की आंधी म्हणजे काय आलं पहा, की ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश या ठिकाणी आलेला आहे, तर त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. बरोबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपलं उत्तर येणार आहे, रूपक. प्रश्न पुढचा आहे. साधारणीकरण और व्यक्ति वैचित्र्यवाद निबंध के लेखक. साधारणीकरण और व्यक्ति वैचित्र्यवाद त्याचे लेखक निबंध आहे. याचे लेखक कोण आहेत? आचार्य शुक्ल, डॉक्टर नगेंद्र, हजारी प्रसाद द्विवेदी, महावीर प्रसाद. तर डॉक्टर नगेंद्र यांचेही या ठिकाणी पण निबंध आहे. साधारणीकरण और व्यक्तिवाद डॉक्टर नगेंद्र यांचा आहे. यांचा मुख्य भाव काय आहे पहा? साधारणीकरण और व्यक्ति वैचित्र्यवाद हा मुख्य भाव आहे पहा डॉक्टर निबंध आहे पहा. छायावाद को प्रतिबिंबवाद किसने कहा? छायावाद आहे, त्याला प्रतिबिंबवाद कोणी म्हटलंय? नंद दुलारे वाजपेयी, रामचंद्र शुक्ल, रामविलास शर्मा की हजारी प्रसाद. छायावाद जो आहे त्याला प्रतिबिंबवाद, प्रतिबिंब. तर रामविलास शर्मा. हे लक्षात ठेवायचं. छायावादला प्रतिबिंबवाद कोणी म्हटलं? तर रामविलास शर्मा यांनी पहा म्हटलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे पहा. आज अलंकारच अलंकार आहे पहा. अलंकार अलंकार. कारण बऱ्याच जणांनी आज अलंकार खरेदी केले असतील, त्यामुळे मला पण असं वाटलं की चला अलंकारच आज आणावेत. अलंकार. सखीन सखींना सखीन सहित हरशी अतिराणी सुखत धानू पराजनू पाणी. तर या पंक्तीमध्ये अलंकार कोणता आहे पहा? सखीन सहित हरशी राणी सुखत धानू पराजनू पाणी. त्यामध्ये अलंकार संभावना आहे, विभावना आहे, उत्प्रेक्षा की श्लेष आहे? सखीन सहित हरशी राणी सुखत धानू पराजनू पाणी. चला या ठिकाणचा अलंकार आपण बघूया थोडक्यात काय आहे, काय म्हटलंय. तर सखियो सहित राणी अत्यंत हर्षित. ठिकाणी सखियो सहित राणी म्हणजे मैत्रिणी सहित जी राणी आहे ती काय झाली? हर्षित झाली.
मानो सूखते हुए धान पर पाणी पड गया हो. म्हणजे या ठिकाणी काय की राणी अशा प्रकारे या ठिकाणी हर्षित झाली की मानो सुकते हुए धान पर म्हणजे एखादं जे सुकत काय पीक असतं ना, सुकलेलं पीक असतं किंवा ज्याला पाणी वगैरे पण मिळत नाही आणि त्याच्यामध्ये समजा पाणी दिलं, ठीक आहे, तर मग ते पीक कसं तारवून येतं त्याप्रमाणे या ठिकाणी ते हर्षित झाली. तर मग याच्यामध्ये पंक्ती में पहा उत्प्रेक्ष या ठिकाणी अलंकारचा वापर झालाय. म्हणजे काय उत्प्रेक्ष अलंकार काय असतो की जहा उपमेय में उपमान होने की संभावना का वर्णन हो. म्हणजे त्या ठिकाणी उपमेयामध्ये उपमेयामध्ये उपमान आहे असे या ठिकाणी संभावना शक्यता असते. त्या ठिकाणी पहा उत्प्रेक्ष अलंकार असतो. म्हणजे याच्यामध्ये बघा सुखत धानो पराजनो पाणी अर्थ म्हणजे काय सुखियो सहित राणी सखियो सहित राणी अत्यंत हर्षित मानो सुकते हुए धान पर पाणी पड गया हो. काय पहा उत्प्रेक्ष अलंकार येणार. बघा या ठिकाणी सखीन सखीन सहित हर्षी अति राणी म्हणजे ती राणी खूप हर्षित झाली कारण सुखत दानो पराजनो पाणी जसं या ठिकाणी पाणी दिलं आपण त्या शेताला पीक तसं तरारून येतं त्याप्रमाणे मग या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार येणार. ठीक आहे उपमेय उपमान आहे असं वाटतं त्या ठिकाणी. बरोबर आहे. चला परत एकदा अलंकार घ्या. अलंकार महाग आहे. उद्या परत तो महाग होतो पण आज जेवढा जरी महाग असेल ना तरी तो उद्या परत महाग होणार आहे. जणू वाटे भासे हा भासे मानव शब्द आल्यामुळे का जसे बरोबर बरोबर सौ सौ शिवधनु मृणाल की नाही तोरहु राम गणेन गोसाई. सौ शिवधनु मृणाल की नाही तोरहु राम गणेन गोसाई. यामध्ये कोणता अलंकार आहे. विभावना वक्रोक्ती अर्थांतरण्यास की उपमा अर्थांतर सौ शिवधनु मृणाल की नाही तोरहु राम गणेन गोसाई. बघा सव शिवधनु मृणाल की नाही तो राम गणेन गोसाई याच्यामध्ये सौ शिवधनु ओके याची तुलना राम गोसाई बरोबर पा केली. सव शिवधनु बघा सव शिवधनु मृणाल की नाही त्या ठिकाणी राम गोसाई याच्यासोबत पा केली म्हणजे तोरहु राम गणेन गोसाई याच्यासोबत केली म्हणजे या ठिकाणी सौ शिवधनु याची तुलना पा पुढे राम गोसाई याच्यावर म्हणजे इस प्रकार यहा उपमा देने के कारण उपमा अलंकार या ठिकाणी एक उपमा दिली. काय दिली पाहिजे या ठिकाणी पहा उपमा दिलेली आहे म्हणून हा या ठिकाणी उपमा अलंकार आहे. उपमा शब्द का अर्थ होता तुलना आहे. या ठिकाणी काय पहा तुलना केलेली आहे. जब किसी व्यक्ती या वस्तू किसी दुसरे व्यक्ती या वस्तू से आहे तर त्या ठिकाणी पहा उपमा अलंकार म्हणजे तुलना जर केली जात असेल तर त्या ठिकाणी पहा उपमा अलंकार असतो. ओके तुलना असेल म्हणजे या ठिकाणी उपमा अलंकार ऑप्शन क्रमांक ही आहे ऑप्शन क्रमांक. चला प्रश्न पुढचा निम्नलिखित में से कौन सा संयुक्त स्वर आहे पहा संयुक्त स्वर बरोबर आहे पहा सेमच असतात अलंकार काही एक दोन इकडे तिकडे असतात बाकीचे सगळे पण सेमच असतात. भाषेमधलं पण सेम असतं फक्त काय असतो ना अर्थ थोडासा वेगवेगळा निघतो. उपमा ओळखायची हिंदी आपण त्याच्यावरती एक थोडासा छोटासा व्हिडिओ पण बनवू मी टाकेल. निम्नलिखित में से कौन सा संयुक्त स्वर आहे पहा संयुक्त स्वर यापैकी कोणता येईल ए ऐ ओ आणि औ हे संयुक्त स्वर. ओके जलधी कोणता समास आहे पहा जलधी में कौन सा समास है. जलधी में कौन सा समास कर्मधारे तत्पुरुष अव्ययी भाव की द्वंद्व जलधी बघा याच्यामध्ये तत्पुरुष समास आहे. ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी जलधी याच्यामध्ये पण तत्पुरुष समास येतो. तो समास का आहे तर बघा की इसमें हा कर्म तत्पुरुष आहे. तत्पुरुष मधला पा कर्म आहे. कारण काय आहे याच्यामध्ये इस तत्पुरुष समास में कर्म कारक के कारक चिन्ह को कोचा या ठिकाणी पर लोप हुआ उसे कर्म तत्पुरुष समास कहते हैं. तो तत्पुरुष समास वो होता है जिसमें उत्तर पद प्रदान होता है अर्थात प्रथम पद गौण होता है क्यों उत्तर पद की प्रधानता होती है वह समास करते व्यक्ति का पाल लोप जलद.
तत्पुरुष समासासाठी आता बाकीचं आपलं हे बघायचं नाही, कर्म वगैरे काय आहे का त्याच्यामध्ये, तर तो तत्पुरुष समास आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा, निम्नलिखित पर्यायवाची शब्दों के लिए सही विकल्प सांगा. दूध. एकदम तुम्हाला छान प्रश्न पाहलाय पहा शेवटी. छान प्रश्न. वाढवणं पण माझ्या हातामध्ये नाही. तुम्हाला मी एकदम कमी ह्याच्यामध्ये देईल. वाढवणं माझ्या हातामध्ये नाही. त्यामुळे मी पहिल्यांदाच सांगत असतो, की ते 1 महिन्याचं घेण्यापेक्षा तुम्ही 3 महिन्याचं घ्या. आणि ते माझ्या हातामध्ये नाही. कारण हे कंपनीच्या काही गोष्टी आहेत, ते रूल पण मला सुद्धा फॉलो करावे लागतात. हां, तुम्हाला ते मी कमी करून देऊ शकतो. ते तुम्हाला परवडेल 5 दिवसासाठी. कारण तुम्ही आधी टेस्ट दूध, तण्य, खीर, पायस की नवनीत. या प्रश्नाचं उत्तर मला बघायचं आहे किती जण बरोबर देत आहेत. निम्नलिखित पर्यायवाची शब्द. ओके. बघू आता आपण काय नेमकं आहे याचं. का? दूध यासाठी पर्यायवाची शब्द कोणकोणते आहेत बघा. दुग्ध, पय, रस, दोहद, पियुष, स्तन्य. हे समानार्थी शब्द आहेत. आता यामध्ये बघा दुग्ध, ओके, दुग्ध, पय, गोरस, क्षीर, दोहद, पियुष आणि स्तन्य हे आहेत पर्यायवाची शब्द. या ठिकाणी तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए असायला पाहिजे. क्षीर नाही, पायस नाही आणि नवनीत नाही. ओके. पायस ते पय आहे पा. पय हा आहे, पायस नाही पा, पय आहे. तर आता वेगळे बघा, खीर, खीरला कोणकोणते शब्द आहेत पा. खीर, पायस आणि तस्मै पा. खीरला खीर, पायस आणि तस्मै. नवनीतला कोणकोणते आहेत बघा. मक्खन, शिरज, मस्का, नैनू, सखरस, अर्थ आणि बल. ओके. मक्खन, शिरज, मस्का, नैनू, सखरस, अर्थ आणि बल आहेत. पेयला कोणकोणते आहेत पा. पाणी, दूध आणि शराब. पेयला पाणी, दूध आणि शराब हे आहेत. आणि या ठिकाणी मग आपलं स्तन्य हे योग्य असं तर येणार आहे. पायस बना है. पायस, पायस का अर्थ क्या? पायस का अर्थ खीर. हा, खीर बनाई है, तस्मै बनाई है. चला, या ठिकाणी आपले पहा 50 प्रश्न आपण बघितले. यातले पण खूप महत्वाचे प्रश्न आपण बघितले. यातले पण बरेच प्रश्न मला तशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात. आहे तिथे प्रश्न म्हणत नाही, परंतु या ठिकाणी चला या ठिकाणी आपण थांबतोय. टेस्ट सिरीज कुणाला जर जॉईन करायचे असेल तर टेस्ट जॉईन करू शकता. नक्की तुम्हाला फायदा होईल, गॅरंटी देतो. तर कमी दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एकूण एवढी माहिती. ओके. तर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण शेवटी घेऊया. जलदी बद्दल या ठिकाणी त्याबद्दल सुद्धा मी उद्यापासून सांगतो. मला पण थोडासा त्याच्यावरती डाऊट आहे. जलदीवरती पण डाऊट आहे. मला सुद्धा आहे. त्यामध्ये पहा ऑप्शन काय काय आलेल पहा. याबद्दल एक आपण एक तो मगाचा एक प्रश्न त्याबद्दल मी कन्फर्म आहे. फक्त याबद्दल थोडंसं मला खात्री करावी लागेल नेमकं काय आहे. कदाचित ऑप्शन पण असावेत. एक माझ्या माहितीप्रमाणे पहा याच्यामध्ये हा जो आहे ना तर येणार नाही. हा जो आहे हा 2 दफा समास येईल.
समास येईल पहा जलदी म्हणजे पहा जलधारा. जलधारा तर असं या ठिकाणी पहा येऊ शकतं. या ठिकाणी मी तुम्हाला उद्या पहा कन्फर्म सांगेल, ठीक आहे. परंतु जलधारा पहा दोनदा या ठिकाणी पहा हे येऊ शकतं. क्रमांक जे डी आहे ना जलदी कोणता जलदीमध्ये पहा दोनदा हे येऊ शकतं. ठीक आहे. तरी सुद्धा मी उद्या तुम्हाला सांगेल. फक्त हा प्रश्न तुमच्याही संशयाच्या भोवऱ्यामध्ये ठेवा आणि माझ्याही ठेवतो. या ठिकाणी मी सुरुवातीला तत्पूर्वी सांगितलं कदाचित हा ऑप्शन असावा दोनदा हा जो जल आणि धारा. कारण आपण जरी याचा पहा समाचा विग्रह जर केला ना जलदीचा जल आणि धारा तर असं या ठिकाणी पहा विग्रह होईल पहा. विग्रह म्हणजे बघा लक्षात ठेवा विग्रह जर आपण केलं त्याच्यात लक्षात येतं कारण जल आणि धारा त्याला आपण पहा जलधी म्हणतो जलधी म्हणतो बरोबर. त्यामुळे बघा दोनदा हा येऊ शकतो. परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला उद्या याचं पहा खात्रीचं जे उत्तर आहे ते सांगतो. जलदीचं पहा काय आहे ठीक आहे. हा 1,00,000 या ठिकाणी पहा झाले पाहिजे उद्यापर्यंत. उद्या संध्याकाळपर्यंत. आज पाडवा आहे पहा उद्या भाऊबीज आहे आणि बघू आता कोणकोणत्या बहिणी मला या ठिकाणी मदत करतायत किंवा या ठिकाणी भाऊबीज साजरी करण्यासाठी मदत करतायत. ठीक आहे चला गिफ्ट पाहिजे तुमच्याकडून मला उद्या ठीक आहे. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये. हा प्रश्न पहा 49 नंबरचा प्रश्न आहे. डी याचं उत्तर असावं म्हणजे असेल या ठिकाणी याची माझी खात्री आहे. परंतु तुम्हाला उद्या मी याचं खात्रीला एक उत्तर सांगतो ठीक आहे. आपण या ठिकाणी भेटूया पहा उद्या सेशन आणि मध्ये जे काही मी व्हिडिओ वगैरे टाकतो ते सगळे व्हिडिओ बघत चला. जे महत्वाचे तुम्हाला असतील व्हिडिओ ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्यामधून सुद्धा तुम्हाला बरेच कन्सेप्ट क्लिअर होतील. मगाशी मी एक बालमानसाचा व्हिडिओ टाकलाय जीन पियाजे. पण जीन पियाजे यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर बघून घ्या. जीन पियाजे यामधून त्यांच्या ज्या काही बोधात्मक विकासाच्या अवस्था आहेत तर याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जे तुम्हाला सीटेट मध्ये पण प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला टीईटी मध्ये सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 ला प्रश्न विचारलेले आहेत ते विचारले जातात. त्यामुळे जीन पियाजे यांचा जो बोधात्मक विकासाचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तिथं क्लिअर केलेल्या आहेत. तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो बघून घ्या ठीक आहे. आपण थांबू या ठिकाणी. ओके. एक्झाम मध्ये पण मिक्सच असणार पहा. टेस्ट मध्ये सायन्स मॅथ क्वेश्चन आहेत का? हो क्वेश्चन आहेत पहा. आणि तुम्हाला ज्यांनी टेस्ट घेतलेले त्यांना मी सांगितलं की ते जो काय आपला गेस्ट पेपर आहे पेपर सेकंड साठी तो राहिला होता त्या ठिकाणी तुम्हाला उद्या पण मिळून ठीक आहे. पण भेटू उद्याच्या सेशन. सर्वांना धन्यवाद सर्वांना.